गायज हो जो व्हिडिओ आसा तो एक ब्लॉग म्हणून न्ही, फकाणां म्हणून न्ही, एक सिरियस सिच्युएशन. आमी सगळे हांगा बेंजामीन, सारांश, रघुराज, अनुज आनी विरेश सगळे हांगा बजारा सकला वॉटरफॉलान शिरकलात. आमी 28 तारीख 28 जून आमी सामके शिरकला. 9 जावन गेले. आमी 1:30 सुमार हांगा पावली आनी ती आतां अजून मेरेन हांगाच आसा. आनी आमकां खूब टेन्शन येता आनी आमकां घराचें कशें कितें तें कळना. न्हंयेर व्हाळ कशी आसली, आतां इतलें उदक आहा की आमी टर्न सुद्दां जावं शकना थंय. प्लीज सेव. दोडामार्ग तालुक्यातील विर्डी गावातील निसर्गरम्य वझर धबधब्यावर वर्षा पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी गेलेल्या गोव्यातील साक्री शहरातील 6 तरुणांना चांगलंच महागात पडले. वझर धबधब्यावरून परतत असताना पावसामुळे अचानक नदीच्या पाण्याची पातळी वाढली आणि हे तरुण जंगलात अडकून पडले. हे तरुण दुपारी जंगलात गेले होते. रात्री परत येत असताना अचानक पाण्याचा प्रवाह वाढला आणि ते जंगलातच अडकून पडले. मात्र वन विभाग आणि अग्निशामक दलाच्या कर्मचाऱ्यांनी तातडीनं बचाव मोहीम राबवत सर्व तरुणांची सुखरूप सुटका केली. यामध्ये साक्री पालिकेच्या नगरसेविका सिद्धी प्रभू यांच्या मुलाचा देखील समावेश आहे. दरम्यान याच धबधब्यावर 19 जून रोजी विजय दोडमणी या 23 वर्षांच्या कर्नाटकच्या तरुणाचा बुडून मृत्यू झाला होता. महादाई अभयारण्यात पावसाच्या हंगामात अनेक धबधबे पर्यटकांना खुणावत असतात, पण डोंगरमाथ्यावर पडलेल्या पावसाचं पाणी कधी वाढेल याचा नेम नसतो. म्हणून गोवा सरकारनं पावसाळ्यातील धबधब्यांवर जाण्यास सक्त मनाई केली आहे. गेल्या वर्षी अनेक जण अशा धबधब्यांमध्ये जाऊन मृत्युमुखी पडले होते. साक्रीच्या तरुणांचं दैव बलवत्तर म्हणून ते मृत्यूच्या दाढेतून सुखरूप परत आले. या घटनेतून इतर तरुणांनी बोध घ्यावा आणि अशा धबधब्यावर जाण्याचा मोह टाळावा असं आवाहन बचाव पथकांकडून करण्यात आले. काल दंपाच्या लागीं एकांक म्हजो भुरगो घरांतसून गेला. तो रातचो 10 पर्यंत कांयच फोन कॉन्टॅक्ट ना. हांव ट्राय करतालें. पयलीं मातशें चिंतलें की खंय लागींचोच गेला आसतलो, पण जसो टायम वता जसो टेन्शन आयलें आनी तातूंत मागीर म्हाका रातचो फोन आयलो की ताज्या बरोबर आनी 6 भुरगे ना. सिद्धी, तुजो चेडो भितर आसा, तूं प्लीज कितें तरी कर. खूब पॅनीक जालें हांव. आनी मागीर शेवटी म्हजे इश्ट आभा आनी दत्तराम चिमुलकर हांकां उलो मारलो, जे म्हाका सदांच संकट काळाक सदांच असतात. तांच्यांनी ऑनरेबल CM सराक सांगून किंवा बाकीचे आमचे RTO पारोडकर सर, मागीर आमचे थळावे PI कडसून हांवें लोकेशन मागून घेतलें की ह्या नंबर खंय ट्रेस जाता तो पळय. कळ्ळें म्हाका की केरी, विर्डी, महाराष्ट्र अशें दाखयता म्हणून. सो तेज्या प्रमाणे आमी फुडें केली सुरवात. आनी ऑनरेबल CM सराच्या इंटरव्यूनान जायते बेगिना कळ्ळें की ते बाबा विर्डी सकला जो धबधबो आसा थंय खंय तरी त्या सायडीक आसात भुरगे. लागीं 25 किलोमिटर चल्ले. तांचे बायक्स तांकां मेळ्ळो. परत 25 किलोमिटर आयले, कारण ताचो फोन ना कांय ना. येवन इन्फॉर्म करपाक बाबा पुलिसाक की रेस्क्यू टिमी धाडा म्हणून. फक्त पांया पुरते असले, धोपरा पुरते ते बुडटा ते जाता 5 मिनटांनी आनी व्हांवून वता. सेम सिच्युएशन ह्या भुरग्यांनी फेस केलें म्हणून ते थंयसर ट्रॅप जाले. सेम सिच्युएशन. तांची बुद्धी बरी म्हणून तांच्यांनी उदक पार करपाचो प्रयत्न करून तांकां कळ्ळें, अनुभव आसा की बाबा आमी व्हांवतले, कारण तांच्यांनी एक व्हडलें हें घातली फानी आनी टाप्प करून त्या कायनेटीक म्हणजे फ्लो आसलो एनर्जी, तातूंत ती उदकाच्या फ्लो करंटान ती तुटली. ताच्या वसून तांकां कळ्ळें की कितें आपलें जावं येता तें. काल आमी 6 जाणां एक्चुली वॉटरफॉलार गेल्ले आनी अशें मजा करपाक म्हणून गेल्ले. सो आमी चलता थंयसर कांयच उदक नासलें, कांय नासलें. सुशेगाद आमी गेले, अशें कांय आयडिया नासली आमकां. सो आमी गेले थंयसर पावले वॉटरफॉला कडेन. आनी वॉटरफॉला कडसून आमी सगळे पळोवन येता म्हटल्यार इतलो व्हडलो फ्लो जालो थंयसर की आमकां क्रॉस करपाक डिफिकल्टी पडली. तर आमी क्रॉस करपाक गेल्ले जाल्यार आमी उरता आसले थंयसर. सो आमी कितें केलें, आमी रिस्क घेवंक ना. आमी थंयसर रावले मातशे आनी चिंतलें की कोण येतले जाल्यार एटलिस्ट तो फ्लो कमी जायत जाल्यार आमी एटलिस्ट क्रॉस करया म्हणून. पण रात जाता म्हटलें तरी फ्लो कमी जावना, कसो कमी जावना. सो आमी चिंतलें की आमी त्या दिसा खूब रावले. सो मागीर 5 सुमार आमची रेस्क्यू टीम येयली, फायर ब्रिगेड बी येयले आनी आमचे साखरेचे कोण येयले आमकां रेस्क्यू करपा खातीर. एक इन्स्ट्रक्शन दिता की तुमी पावसाच्या दिसांनी कोणाक धाडया नाका असले जाग्यार आनी वयपाचें ना. काल 28 जून आमी दनपारां 2 सुमार टोटल साखरेचे 6 जाणां वजरा सकला वॉटरफॉलार गेल्ली. सो आमी 2 सुमार थंय पावली आनी थंय वता जाल्यार आमकां धोपरा सकयल उदक आसलें.
सो आमी वयर गेली अँड वयर मागीर प्रेशर सारको वॉटरफॉलाचो वाडपाक लागलो. सो आमी बेगीन सकयल देवली. पळय जाल्यार उदक सामकें हांगा पावलें तोंडा मेरेन. सो मागीर आमी क्रॉस करपाची रिस्क घेवंक ना. सो थंयच रावले कोण रेस्क्यूची वाट पळयत अँड आमी रातभर रावले थंय सुशेगाद. आनी रातचे मागीर 5 सुमार आमकां व्हरपाक आयले. सो आमकां स्पेशल थँक्स टू डॉक्टर आमच्या गोंय राज्य मुखेलमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत हांच्यानी स्पेशल गोंयच्यान आनी महाराष्ट्राच्यान फायर ब्रिगेड धाडली आनी रेस्क्यू टीम धाडली आमकां रेस्क्यू करपाक. साखळेचे भुरगे आयल्ले आमकां रेस्क्यू करपाक आनी घरा सामकी पॅनीक सिच्युएशन जाल्ली. सगळ्यांच्या घरा सामके बोवाळ जाल्लो आनी सगळे भिल्ले. सो हांव तुमच्या सगळ्यां कडेन मागता की पावसाच्या दिसांनी असल्या जाग्यार हांगा वचचें न्हय. अँड इफ वता जाल्यार फूल अशें प्रोफेशनल ट्रेकिंग ग्रुपांतल्यानूच वचचें. तांचे कडेन सगळे इक्विपमेंट आसता. आमी केन्ना चिंतूंक नासलें जातलें म्हणून, बट आमी सुशेगाद सेफली वाचले. रातभर आमी अशें एक टॉर्च पेटोवन दवरली आनी सगळे अशें लागीं बसले मातशी गरमी जावपाक कित्याक कुडकुडपाक जायना म्हणून. आनी अशें हालचाल करीत रावले उलयत रावले कित्याक पांय मागीर घट ते जावंक जायना म्हणून. अँड आमी रात मेरेन रावले अशें रातभर पावस पडूंक ना. तो एक प्लस पॉयंट आसलो आमकां. अँड आमचो प्लॅन आसलो की जेन्ना सकाळ जातली सुर्याची किरणां पडटली तेन्ना आमकां सगळें दिसतलें आनी आमी सुशेगाद वचपाचें म्हणून. बट तितल्यान रातचेच आमकां आमचे रेस्क्यू जालो. गोव्यासह महाराष्ट्रातील अशाच महत्त्वपूर्ण घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या प्रुडंट मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा.